गाइज वेलकम बॅक टू अवर चॅनल एक्सप्लोर विथ अखिलेश. सो आम्ही आज जात आहोत आमच्या कुलदैवत भगवती देवीच्या मंदिरामध्ये आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे. थोडंसं थांबलेलो आहोत आणि हा माझा भाऊ तुम्ही बघू शकता. हॅलो एक्सप्लोर विथ अखिलेश चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचं चॅनल थोडासा वेळेसाठी मी घेतलेलं आहे. सो इकडे माझी आई उभी आहे. आई तुला कसं वाटतंय आज आपण मंदिरात चाललो आहे? तर छान वाटतंय. बस फक्त छान वाटतं. हां अद्याप पोचलो नाहीत ना. ओके पोचल्यावर छान वाटेल अजून. चला थोडंसं छान. आणि इकडे माझी वहिनी उभी आहे. तुला कसं वाटतंय? आपण आपल्या छान वाटतंय आणि मंदिरात गेल्यावर अजून खूप छान वाटेल. छान. ही आहे आमची इर्टिगा गाडी. सगळे आता चहा पित आहेत बघा मस्तपैकी. आणि इकडे आहे आमचा दादा गोविंद दादाची गाडी. हॅलो दादा चहा पिते गोवाला. हा आता इथं सीएनजी भरलेला आहे आणि आता आम्ही आता चहा घेऊन चाललोय. आता जर्नी आमची चालू होईल. चला तर. तर आम्ही आता संगमेश्वरच्या रोडनी राईट मारून गणपतीपुळ्याच्या रोडनी जात आहोत, जो की जाकादेवीवरनं रस्ता जातो. तर तुम्ही रोड बघू शकता. श्रुतिका जरा इकडं तू कॅमेराचा अँगल दाखव कसा आहे वगैरे. बाहेर वगैरे आपला एकदम शांत रोड आहे. टर्न जाम आहेत. टर्न जाम आहेत आणि वॅकी जाम होतंय. बाहेरनं पण दाखव म्हणजे कसं आहे ते बघा. एकदम म्हणजे मस्त गर्दी बघा. गर्दी बघा. गर्दी बघा. का गरमी मग रत्नागिरी मध्ये आलं तुझा. रत्नागिरी किती गर्दी आहे बघा. सीएनजी ला बसवाला मध्ये टाकूला घाबरूला. गाडी बसते. ट्रॅफिक बघू शकता आणि सीएनजी ची गर्दी पण बघू शकता. आम्ही काय आता इथं सीएनजी भरायच्या भानगडीत पडत नाही. ही बघा तुम्हाला लाईन दाखवतो. आम्ही आता इथनं निघालोय. हे इथं ऑनलाईन सीएनजी स्टेशन जे आहे बघा किती लाईन आहे. अय्या अय्या कधी भरणार आहे सीएनजी काय आहे बघा. खूप गर्दी आहे. थोडीच होती रे लाईन. थोडीच होती. थोडीच होती रे लाईन. पेट्रोल पंप हा बघा वरती समोर. हा बघा आणि हा सीएनजी पंप. तसं नाही सांगणार. असं नाही शिकू शकत नाही. झोडतील आपल्याला. बघा गाडी भरत लावली मग. थोड्या 20-25 मिनिटामध्ये आम्ही देऊळ गावाजवळ पोहोचू आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे पूजा करून पुढे आमच्या देवीसाठी निघू. सो वातावरण एकदम मस्त आहे. तुम्ही बघू शकता पण खूप गरमीसुद्धा आहे. तर हा वातावरण बघा एकदम मस्त. खूप स्वच्छ आकाश आहे आणि मस्त हवा सुटलेली आहे पण खूप गरम हवा आहे. तर आता मी जाकादेवीला आलो आहे आणि इथे माझ्या मागे एक गारवा हॉटेल आहे. तर इथं आम्ही आता जेवण करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती भारी हॉटेल आहे. आणि हे सगळे आता इकडे उतरले. आम्ही सीमाच्या घरनं जाऊन आलो, भेटून आलो.
पूजा होती, पण पूजा थोडा टाईम पोस्टपोन झाला, त्यामुळे आम्ही निघालो. कारण का पुढे आपल्याला देवीच्या दर्शनासाठी गोवाला जायचं आहे. तर आता आम्ही इथे जेवतो आणि मग आपला पुढचा प्रवास चालू करूया. चला तर मग. गाडी कशी गेली तिकडं, कशी काय गेली? तिकडे गेलाय तो. हा गाडी गेली ना तशी हा तशी ती जात होती तर तो पण ते बघा आता कसं झालंय. तो कुठनं आला, त्याचा तोंड तिकडे गेलाय. अरे ती गाडी फक्त ठोकलेली आहे आणि टाटाची गाडी आहे. आत्ताच झालाय, आता जस्ट झालंय म्हणून तुम्ही बोलू ना लाल लाल. हा टर्न मारताना झालाय बघ, मी तुला सांगतो ना. हा? मग हा ट्रकवाला कुठे जात होता? चेक आहे. 11 आहे. कुठे दिसतं? खाली काचा विचार आहे ना. घासतच नाही ना की काय तर. नवीन पोळी गाडी. आहे का? अरे एअरबॅग कुठलं का नाही निघालं एअरबॅग. मग वाचलं वाटतं वाच. ते बघ ते बाहेरच उभे आहेत. वाचली वाचली माणसं वाचली. भाई जस्ट नाव इथे एक ऍक्सिडेंट झालेला आहे आपण जे आणि शेंडीला माणसं थांबलो ना, वाचलेली आहेत. आपण शेंडीला आता बाकी थांबलो आम्ही ना तेवढा बघतोय वेळ. सगळे. म्हणजे आम्ही तेवढा वेळ मागच्या तिथे सीएनजी ला थांबलो होतो वेटिंगला. तर बघितलं तुम्ही काय ऍक्सिडेंट झालाय. बापरे, पण सगळे सुखरूप आहेत. गाड्या सावकाश चालवा आणि जरा काळजी घ्या सर्व. हा असंच टर्न मारला. असेच टर्न मारतात, काय बोलतात आता. गाड्या मधीच टाकतात, बघत नाही काय नाही, रोड क्रॉस करतात आणि मग वाट लागते. अरे त्याला सरळ आहे, खालून आहे बाबू. तर मी आता राजापूरमधील नाटे महानगर गॅसच्या इथे आहोत आणि इथं खूप गर्दी आहे CNGसाठी. कारण का सकाळपासून आम्ही CNG बघतोय पण CNG सगळीकडे संपलं आहे. तरी इथे आता तुम्ही गर्दी बघू शकता. हे बघा ही सीमा इथे होती. हे बघा. चला चल, फास्ट चालू शकतेस तू. भोगी बघा तुम्ही गर्दी बघू शकता. एकदम CNGची पूर्ण लाईन. किती लाईन आहे बघा बघा बघा. आणि आमची गाडी कुठे आहे ती मला बघायला लागेल आता. एकदम खतरनाक आहे बघा. आणि आम्ही आहे पंजीम साईडला. एकदम क्लिअर. किती गर्दी आहे बाप रे बाप. आणि गर्दी तर मला दिसतच नाही आहे. आम्ही एकदम इकडे काम चालू आहे या साईडला. हे बघा ते काय कसं आहे. एकदम फुल CNGची गर्दी. आणि आम्ही आमचा नंबर बघा कुठं आहे. आता हा गाडी तर दिसतच नाही आहे मला. मला तर वाटतं इथे पण आली आहे आमची गाडी. आता ही आहे बघा तुम्ही मोजू शकता. आमच्या गाडीच्या मागे पण किती गाड्या आहेत. इकडनं गाड्या चालत नाही. ही एक गाडी कुठपर्यंत गेली. असं बघा 2 मिनटं चक्क मी चालतोय म्हणजे कुठपर्यंत आलो मी. आणि ही घेऊन अजून त्याच्यानंतर असं पूर्ण दाखवताना ज्या कंपनीच्या मागे वाटतं आमची गाडी आहे. बघू शकता किती गाड्यांची लाईन आहे किती. आणि आमची गाडी आणि दादा. कसं वाटतंय तुम्हाला लाईनीमध्ये उभं राहून? बोरिंग वाटतंय एकदम फर्स्ट क्लास. फायनली एक किती गाड्या पुढे आल्या? 50 गाड्या. हे बघा बघा अजून पुढे अशी किती गाड्या आहेत. एवढ्या गाड्या आहेत. काय आता जेवढा टाईम लागेल तेवढा थांबू शकतो आता. कारण का थांबणं गरजेचं आहे. कारण का पुढे CNG परत भेटेल नाही भेटेल. सो इथेच नाट्याच्या अलीकडे आहोत आम्ही. पेट्रोल पंपवर CNG भरून घेणार आहोत. चला तर बघूया आता किती वेळ लागतो. 5:45
वाजल्यापासून तर आम्ही थांबलेलो आहोत. बघूया आता 7 वाजलेत आणि CNG आमचा दादा कंटाळलेला आहे. कंटाळले बाबा. हे रत्नागिरीमध्ये असं आमचं रायगडमध्ये नाही बाबा. आणि आम्ही बघा आता स्टेशन आमच्या समोर आता 10 गाड्या आहेत, पण इथं बोर्ड लावला गॅस संपलेला आहे. आणि आजचा कांड आमच्यासोबत झाला तर खतरनाक. बस आम्हाला CNG भेटू दे भाई, आणि सगळ्यांनाच CNG भेटू दे. खूप वैतागलो हो यार. 1.25 तास झाला लाईनमध्ये, अजून किती अर्धा तास जाते काय नाही माहीत नाही. बघूया आता. 7 तर वाजलेत बघा भाई. लय मोठा स्कॅम होतो. किती वाजले? 7:15 वाजले. बोललो ना या CNGच्या इथपर्यंत आलो, CNG संपलो. काय बोलायचं आता. असं लफडेच झाले आमचे. इतक्या लाईनीत 1.5 तास उभा आणि CNG संपला. काय बोलायचं आता. 1.5 तास वेट करून आमच्या दुकानाची लाईट लागले इकडं मागा. आता खाण्याच्या वस्तू काढत चालू आहेत सगळ्या. त्याला भुका लागलेल्या आहेत. 2 ते 4 तर ते 4 ते 6 झोपली असतात. दुकानातल्या लाईट्या चालू झाल्यात आमच्या. आम्हाला तर काय CNG भेटलेच नाही बघा. पेट्रोल टाकून गाडी चालवतोय. पण मजा आली. 2 तास लाईनीत थांबलो ना. आणि दारावर आलो आणि CNG संपली. फायनली आम्ही आमच्या दादा गेस्ट हाऊसला पोचलेलो आहोत, गोवा पेडणेला. हे बघा गोवा पेडणे आमचं हे गेस्ट हाऊस आहे. इथे जिथे आम्ही नेहमी राहतो, स्टे करतो आणि इथून देवीच्या दर्शनाला जातो आहे बघा. आता हे बघा हे जे गेस्ट हाऊस आहे, आता ही पार्किंग आहे आमची आणि मी आता जातो. एंट्री तर केलेली आहे हो सगळं आहे. सो इथे आमची एंट्री झालेली आहे. तर आपली 101 रूम आहे. तुम्हाला दाखवतो. चाललो आहे बघा. म्हणजे जे लास्ट टाईम आम्ही जिथे राहिलो होतो तीच आमची रूम आहे. सो हे सगळा एरिया आहे इकडचा. आणि बघा एक नंबर ही रूम आहे आमची. आम्ही आता जेवायला आलेलो आहोत. हे बघा हे कसे खादाडत आहेत. भूक लागले आहे ना. आणि चिकन फ्राईड राईसची ऑर्डर केली आम्ही. आई ते मस्त भारी. पप्पा आणि दादा तिकडं पलीकडे बसते. किती मस्त हिला काय बघा. हा आपला मुंबई गोवा हायवे तिकडनं, आणि तिकडनं समोरच्या साईडने उद्या आम्ही जाणार. सो आता खूप भूक लागलेली आहे. लाईटली खायचं आणि उद्या सकाळी मस्तपैकी फ्रेश होऊन निघायचं. चला तर मग आपण भेटूया डायरेक्ट आता उद्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय बाय.